कोकणात गणेशोत्सव सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो। त्यासाठी बाहेरगावी असलेले चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी दाखल होतात। या काळात मुंबई गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने गजबजून जातो। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे। कशेडी पॉइंट खेड ते राजापूर जकात नाका दरम्यानच्या मार्गावर प्रशासनावर वाहतुकीची नजर असेल। ट्रॅफिक बाबत ड्रायव्हर्सना जे पाहिजे अगर त्यांना रेस्ट पाहिजे ते आपण देऊ। चहाची आपण सोय केलेली आहे। कुठे ब्रेकडाऊन झाला व्हेकलच्या तर रिपेअरिंगची बाबत क्रेनची सुविधा तिथे केलेली आहे। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेत। पर्याय क्रमांक 1, मुंबई गोवा महामार्गाचा वापर गणेश भक्त करू शकतात। त्याचप्रमाणे मुंबई पुणे द्रुतगती मार्गे मुंबई, खालापूर, पालीफाटा, वाकण, महाड मार्गेही जाता येईल। तसंच सातारा, कराड, कोल्हापूर, मलकापूर, अंबाघाट मार्गे रत्नागिरी गाठता येईल। सातारा, कराड, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे कणकवलीपर्यंत गणेश भक्त पोहोचू शकतात। सातारा, कराड, कोल्हापूर, आंबोली मार्गे सावंतवाडीपर्यंत पोहोचण्यासही मदत होऊ शकणार आहे। तसंच दुर्दैवी घटनांमध्ये जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी महामार्गावर खासगी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक नेमण्यात येईल। जे चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईहून किंवा इतर जिल्ह्यातून कोकणामध्ये येतात त्यांची आरोग्य तपासणी होणं, त्यांना आरोग्याविषयी योग्य संदेश जाणं ही महत्त्वाची कामगिरी आम्ही पार पाडणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या रेल्वे स्थानकांपासून प्रवाशांच्या वाहतुकीसाठी एसटी बसेसच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत। मुळात खड्ड्यांनी चाळण झालेल्या आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही नेहमीच मंदावलेली असते। गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे सार्वजनिक बांधकाम खातं, पोलीस, एसटी विभाग या सगळ्यांसह जीव मुठीत धरून जाणाऱ्या चाकरमान्यांचीही परीक्षाच असणार आहे। रायगडहून प्रफुल्ल पवारसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।